श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 20 ऑगस्ट. आजचे बोधवचन. नका करू आटा आटी राम ठेवावा कंठी. श्रीराम. प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन आहे. त्याऐवजी प्रपंच हेच साध्य असे मानणारा माणूस देहबुद्धीचा असतो. तो विकारवश असतो. स्वार्थापुढे धर्म, नीती, न्याय यांची चाड न ठेवता अनितीने देहसुख भोगतो व शेवटी वासनाधीन अवस्थेत आत्मनाश ओढवून घेतो. म्हणून श्री समर्थ सांगतात की देहे बुद्धी ती आत्मबुद्धी करावी. उद्धरेत आत्मना आत्मानम हे गीतावचन ध्यानात घ्यावे. देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर होणे याचे नाव परमार्थ. पण देहबुद्धी एकदम सुटत नाही, ती क्रमाक्रमाने सुटते. त्यासाठी अभ्यास हवा. देहबुद्धी ही बहिर्मुख असते, ती वासनाधीन असते. इंद्रिये विषयांकडे धावतात. विषय सेवनाने सुखदुःखाचे भोग जीवाला भोगावे लागतात. आत्मबुद्धी ही अंतर्मुख असते, ती आत्मसन्मुख व्हायला हवी. स्थूल देहावरून लक्ष काढून सूक्ष्म देहाकडे वळवले पाहिजे. स्थूल देह अष्टधा प्रकृतीचा आहे, तो मर्त्य आहे. सूक्ष्म देह बुद्धी, मन, चित्त, अहंकार यांचा समुच्चय आहे. सूक्ष्म देहच स्थूल देहावर नियंत्रण ठेवतो. चांगल्या वाईट क्रिया या स्थूल देहाकडून होतात, पण त्यांचा उगम सूक्ष्म देहात असतो. मनातले विचार देहाच्या द्वारा प्रकट होतात. मन, बुद्धी, चित्त सद्विचारांनी भरलेले असतील तर देहाने पुण्यकर्म घडेल. तर उलट आसुरी संपत्तीने पापकर्म घडेल. पापपुण्याचा साठा अनेक जन्मांचा असतो. पापाचा क्षय झाल्याशिवाय देहबुद्धीचे रूपांतर आत्मबुद्धीत होणार नाही. नीतीचे आचरण, धर्माचे पालन आणि त्यात व्यवहाराचे जतन केले तरच देहबुद्धी आवरली जाते. पण त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान हवे. येषां त्वंत्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ताः भजन्ते मा दृढव्रताः. पुण्यकर्माने पापक्षय होतो. भगवंताचे अनुसंधान हे महापुण्य होय. नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय या अनुसंधानासाठी आहे. तो कुणालाही सहज साध्य आहे. पण दृढनिष्ठा, श्रद्धा, निश्चय आणि तळमळीने सतत नामस्मरण हवे. ज्ञानम उत्पद्यते पुंसां क्षयात पापस्य कर्मणः. पापाचा क्षय झाला की माणसाला भगवंताचे ज्ञान होते. नामस्मरणाचा निश्चय झाला की रामच त्याचे साधन चालवतो. ददामी बुद्धियोगम ताम येनम मा उपयांती ते असे भगवंताचे आश्वासन आहे. मग तो साधक अगदी सुदुराचारी असला तरी साधनाने साधू पदवीला पोहोचतो. नामस्मरणात हैगय नको.
संत सूरदास दृष्टीहीन होते. त्यांनाही दिव्य दृष्टीने भगवंत दर्शन होत असे. गुरुदेव रानडे क्षयरोगाने 40 वर्ष आजारी होते, पण दैनंदिन नामस्मरणात खंड नाही. भगवंतच माझ्याकडून साधन करवून घेतो असे ते म्हणत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्यात म्हणजे सूक्ष्म देहात नामस्मरणाने बदल होतो आणि वृत्ती आत्मसन्मुख होते. त्याचे वर्णन तुकारामांच्या या अभंगात आहे. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल या चित्ती बैसलासे. विठ्ठल हे अंग, व्यापिली ही हे काया, विठ्ठल हे छाया माझी मज. बैसला विठ्ठल जिव्हेची या माथा, न वदे अन्यथा आन दुजे. सकळा इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. तुका म्हणे याहो विठ्ठलासी आता, नये विसंबता माझे मज. म्हणजे विठ्ठल नामाने तुकारामांची कायाच नाही तर छाया व्यापली. जिभेच्या बोकांडी विठ्ठल बसलाय, तो दुसरे काही बोलू देत नाही. इंद्रियांचा स्वामी मन ते विठ्ठलाचेच ध्यान करते. अशा विठ्ठलाला तुकाराम सोडू शकत नाही. नामस्मरणाने आपली काया अशी भगवंताला चिकटली तर भगवंत दूर कसा राहील. म्हणून नका करू आटाआटी, राम ठेवावा कंठी. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.